अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। 4 जूनला आमरण उपोषण होणारच। कुठल्या परिस्थितीत त्यांचं तिकडे निकालाचं चालू राहील। त्यांच्यात आम्हाला काय मराठ्यांना रशी आमचं काय होणार आहे त्यात भलं? आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय भलं होणार? त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी आंतरवालीत झुंजणार आहेत न्यायासाठी। हे शांततेचं युद्ध आहे, शांततेत सुरू आहे। आम्ही हमेशाच आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार। आत्ताच्या ह्या नेमक्या मागण्या काय असणार आहेत? अल्टिमेटम काय असणार? मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा। सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी त्यांनी करायची। ज्या केसेस मागे घ्यायच्या ठरलेल्या त्याही घ्यायच्या। हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय। शिंदे समितीला पण 1 वर्षाची मुदत वाढ द्यायची। हे एकूण मागण्या सरकारला ज्या माहिती आहेत त्या सगळ्या आहेत त्या पूर्वीच्याच आहेत, नवीन मागणी काय नाही। त्यासाठी आम्हाला 9 महिने झुंजावं लागले। त्यानंतर आंदोलनाला 9 महिने होते। आता सगळा मराठा आम्हाला आनंद आहे कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही। त्यांचा गुलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला लावता का? त्यांचं सुरूच राहील। त्यामुळे आम्ही आमचा गुलाल उधळण्यासाठी 4 जूनला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवलीत लढणार आहेत। 6 जून पर्यंत द्यावं त्यांनी, बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं। 6 जून पर्यंत द्यावं, नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपोषण असणार।